चला तर मग मंडळी, नेहमीप्रमाणे देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहो. तंदुरुस्त राहा, आनंदी राहा आणि चविष्ट पदार्थ खात राहा. झाऱ्यावर रवा टाकून करणार तरी काय, असा प्रश्न पडलाच असणार ना. ना तळणीची गरज ना भाजण्याची, अशी ही सोपी व भन्नाट रेसिपी आहे. 1 वाटी रव्यामध्ये लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडेल. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमच हळद व अर्धा चमच चटणी. आपापल्या आवडीनुसार चटणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता मी अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे. थोडे थोडे पाणी वापरून रवा भिजवून घेते. रवा जाड असल्यामुळे लवकरच पाणी शोषून घेतो. ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे छान घटसर गोळा मळून घेऊ. आता इथे बघू शकता तुम्ही झाऱ्याची कमाल. एकदम सोपी ट्रिक वापरून इतकी उत्कृष्ट रेसिपी तयार होणार. झाऱ्यावर रव्याचा उंडा ठेवून हलकं दाबलं की झाऱ्याच्या बाहेर येतात सुंदर गोळे. त्याला एका चाकूने कट करून छान छोटे छोटे बॉल्स तयार होतात. आता आपण अशाच प्रकारे सर्व रव्याच्या उंड्याचे गोळे तयार करून घेऊ. छोटे छोटे बॉल तयार झालेले आहे. हे बॉल एकमेकाला चिपकू नये म्हणून वरतून थोडा रवा लावून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान असे बॉल तयार झालेले आहे. तुमच्याकडे जर मोठी स्टीलची चाळणी असेल तर त्यामधून पण असे छोटे छोटे बॉल तयार होतात. आता लगेचच गॅस चालू करू. त्यावर एक पातेले ठेवू. पातेल्यामध्ये 1 गिलास इतके पाणी टाकून घेऊ. गॅसचा पॉवर थोडा मोठा ठेवून पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊ. उकळीच्या पाण्यामध्ये रव्याचे छोटे छोटे तयार बॉल टाकून घेऊ. अशा प्रकारे ही रेसिपी बनवलं लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेऊ. या बॉलचा आकार छोटा छोटा असल्यामुळे फक्त 1 मिनिट लागते याला शिजायला. आता आपण उकळून घेतलेल्या सर्व बॉलचे पाणी झारून घेऊ, जेणेकरून ते बॉल एकसारखे व मोकळे राहणार. गरम पाणी झारून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता किती एकसारखे दिसताय. आता आपण तोच पॅन घेऊन त्यामध्ये 1 चमच तेल टाकून घेऊ. तेल थोडे कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता व 1 कापलेला कांदा टाकून घेऊ. आणि हो, त्याचप्रमाणे अर्धा चमच चटणी, मीठ, हळद व जे आपल्याला मसाला वापरायचा आहे तो मसाला आपण वापरू शकता. मी चटणी, मीठ, हळद व चाट मसाला एवढं वापरलेलं आहे. मी पत्तागोबीचे बारीक बारीक काप कापून घेतले होते. ते बारीक बारीक काप यामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊ. जास्त लालसर करण्याची गरज नाही. कांदा व पत्तागोबी थोडी थाळी ठेवल्यामुळे कांदा व पत्तागोबीचा स्वाद या रेसिपीला लागते. आता आपण जे उकडलेले मिश्रण होते ते मिश्रण या पॅनमध्ये टाकून घेऊ. गॅसचा पॉवर कमी ठेवावा. छान प्रकारे फिरवून घेऊ. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं असेच फिरवत राहावे, जेणेकरून हे बॉल सुटसुटीत होणार व सर्व सामग्रीची चव याला लागणार. आता आपण या ठिकाणी टमाटरचा सॉस वापरलेला आहे. टोमॅटो सॉस मी 2 ते 3 चमच इतका वापरलेला आहे. झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटे एक वाफ येईपर्यंत होऊ द्यावे. झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान शिजलेले आहे. नक्की ही रेसिपी 1 वेळा ट्राय करून बघा. आता वरतून हिरवा सांबार टाकून घेऊ. सांबार सर्वत्र मिक्स करून घेऊ. त्याआधी सबस्क्राईब नक्की करा, ही नम्र विनंती. ही रेसिपी लहान मुलाला डब्यात देण्यासाठी किंवा नाश्त्याला केव्हाही बनवून खाऊ शकता. जबरदस्त चवीची ही रेसिपी आहे. लाईक, कमेंट, शेअर करा. भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत.